नमस्कार मित्रमैत्रिणींनो. स्ट्रीट फूड तर सर्वांनाच आवडतात, पण जर तुम्ही हा सॉस बनवायला एकदा शिकलात ना, तर बऱ्याच पदार्थांसोबत त्याचं कॉम्बिनेशन करू शकता. शिवाय 2 आठवड्यापेक्षा तो जास्त टिकतोसुद्धा. फक्त तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि बनवायलाही अतिशय सोपा आहे. अगदी घरच्याच 4-5 पदार्थांपासून तयार होणार आहे आणि खूप छान लागतो चवीला. अगदी एकदम यम्मी लागतो आणि आजच्या जेन जनरेशनचा खूप आवडता हा पदार्थ आहे. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी पॅनमध्ये 1-2 पळ्या तेल घालायचं आणि 2-3 टोमॅटो 2 भागामध्ये कट करून असे पालथे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे. चवीनुसार 1-2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि रंगासाठी नाही का आपण याच्यामध्ये बेडगी मिरचीचा वापर करणार आहोत. तर सुक्या बेडग्या मिरच्या नाही का 4-5 घ्यायच्या आहे. 2-2, 3-3 तुकडे करून घ्यायच्या आणि ते आपण झाकून असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे वाटीमध्ये 1-2 चमचे पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आणि याची पातळ अशी स्लरी तयार करून ठेवायची आहे आपल्याला. तोपर्यंत टोमॅटोसुद्धा छान शिजले आहेत. तर त्याची वरची जी सालं आहेत ना, स्किन असते ती आपल्याला काढून टाकायची आहे. त्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला. तर ती अशी अलगद निघते शिजल्यावर, तर ती काढून घ्यायची आणि हे बघा असा छान स्मोक त्याला मिळालेला आहे आणि मस्त टेस्ट गेला त्याला. तर त्याच्यामध्ये 10 ते 12 नाही का कोथिंबिरीच्या ज्या जाड काड्या असतात ना, त्या घालायच्या. त्याच्यामुळे चव खूप भारी येते आणि जी स्लरी तयार करून घेतली आपण ती घालायची आणि हलवून घ्यायचं. फक्त हलवून घेतलं की लगेच आपल्याला हे थोडंसं थंड करायचं आणि मिक्सरमध्ये घालायचं आहे. आता हे वाटताना काय करायचं, त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे. तर 10-12 काळे मिरे घातले आहे. 1 चमचा पेरी पेरी मसाला घालायचा. 1 किंवा 2 चमचे घालायचे तुमच्या चवीनुसार आणि त्यानंतर 1 चमचा साखर घातली आहे आणि अर्धा चमचा आपण नाही का काळं मीठ घातलं आहे. यातलं कोणतंच साहित्य स्किप करायचं नाही, सर्व काही घालायचं आहे. त्याच्यामुळेच त्याची चव चांगली येणार आहे. तुम्ही कोणतंच त्याच्यातलं स्किप केलं एखादं पण तर त्याची चव थोडीशी बिघडू शकते. आता पाणी न घालता टोमॅटोचा पेरी पेरी सॉस तयार करून घ्यायचा आहे. हा बघा मस्त असाच सॉस तयार आहे. आता हा सॉस तुम्ही कोणत्याही चाटबरोबर सर्व करू शकता आणि स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 1 ते 2 आठवडे स्टोअर करू शकता. रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.